नमस्कार, मी जगदीश देशमुख. जनता रिपोर्टरच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी आहे पुलासंदर्भात. पडण्यासाठी पूल बांधताय का असा सवाल या नागरिकांनी उपस्थित केलेला आहे. कारण पूल बांधताना अनेक अडचणी ह्या येत आहेत आणि या अडचणींचा सामना इथल्या नागरिकांना करावा लागतोय. शिरूरमध्ये पुलाचं काम हे निकृष्ट दर्जाचं झालंय आणि त्यामुळे इथल्या नागरिकांनी सवाल उपस्थित केलेला आहे. तुटलेले कठडे या ठिकाणी वापरले जात आहेत. सोबतच मुरुमऐवजी साध्या मातीचा वापर केला जातोय. त्यामुळे इथल्या नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे आणि या पुलाचं काम निकृष्ट झालेलं आहे. त्यामुळे नागरिकांनी हा पूल नीट बांधून द्या अशी मागणी केलेली आहे. शिरूरमध्ये काठापूर येथील हाऊस रस्त्यावर सध्या सावक पुलाचं बांधकाम सुरू आहे. मात्र या कामामध्ये निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलं जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय आणि या पुलासाठी बसवण्यात येणारे सिमेंट पाईप हे तुटलेले असून त्यांची डागडुजी करून ते बसवले जात आहेत असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तसंच पुलाच्या दोन्ही बाजूंनी करण्यात येणाऱ्या भरावासाठी मुरुम वापरणं अपेक्षित असताना त्याऐवजी साधी माती टाकून भराव टाकला जातोय. त्यामुळे पावसाळ्यामध्ये ही माती पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्याची शक्यता असून पुलाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो अशी ही भीती इथल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे. यामुळे संबंधित प्रशासनानं या कामाची तत्काळ पाहणी करून निकृष्ट दर्जाचं काम थांबवावं आणि ठेकेदाराकडून दर्जेदार काम करून घ्यावं अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे. तर या ग्रामस्थांचं नेमकं म्हणणं काय आहे, या ग्रामस्थांसोबत बातचीत केली आहे आणि त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत त्या जाणून घेतल्यात. आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी पाहूयात. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील काठापूर या गावामध्ये अष्टविनायक महामार्गाला जोडणारा पॉवर हाऊस वस्ती ते अष्टविनायक महामार्ग लगत असणारा या पुलाच्या बांधकाम निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहे. या बांधकामाची जी प्रत आहे ती निविदा दिलेल्याप्रमाणे काम नसून या ठिकाणी माती मिश्रित मुरुम टाकल्याने हा भराव खचून जाण्याची भीती सुद्धा या ठिकाणी ग्रामस्थ वधून दाखवत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी खरं तर या ठेकेदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. काय सांगाल बाबा, काय परिस्थिती आहे आणि काय या रस्त्याची कामाची गुणवत्ता? अहो, हे कामच नाही चांगलं ना, अजिबात काम नाही. आम्ही त्यांना 2 वेळा म्हणलं, त्याशी त्यांनी आम्हाला म्हणले करून घेऊ, काहीच नाही. त्याच्यामध्ये मातीच आहे. मातीच्या मध्ये जर पाऊस झाला, लोडच्या गाड्या ना, ऊसाचे ट्रॅक्टर गाड्या, त्या गाड्या खचल्या जाणार, कसा रोड टिकणार? हेच आम्ही त्यांना म्हणलं. आमचे काही ते वादी नाहीत. आम्ही त्यांना त्याच नाही करून घेऊ. त्यांनी परतच गाळली. माती जेवढी काढायची तेवढी काढली ना, जागी थोडी काढली, बाकी तशीच आहे. चाललंय परत काम. एकतर सिमेंटाला पाणी नाही, ते सिमेंट रचले त्या बेताळे, त्यांना पाणी नाही. त्याच्यामध्ये फक्त रेती कच आणि सिमेंट, त्याला पाणी नाही. आजही फळाफळ फुटाचे आणि कोणी यायचं फुटतंय अशी आमची तक्रार आहे. बाकी ते आमचं त्यांचं काही घेणं देणं नाही. रस्ता चांगला एवढी आमची म्हणणं आहे. नक्कीच गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार विनंती केली जात असताना या रस्त्याच्या कामाबद्दल तुम्ही तक्रार केलेली आहे. जो कोणी ठेकेदार आहे त्याच्याशी काय तुमचा संपर्क झाला किंवा तुम्ही त्याच्याशी काय संवाद साधला? काय त्यांना वारंवार सांगून सुद्धा ते तसेच करतात, ऐकते नाहीत. काय होतं, निष्कृष्ट दर्जाचं काम आहे. जर काही कारणास्तव जर काही झालं, उद्या इकडचा अष्टविनायक मार्ग आहे, जर इथं काय झालं, एखाद्या जीव गेला किंवा काय झालं तर जबाबदार कोण? आम्ही त्यांना वारंवार सांगितलेलं आहे पण ते ऐकायला तयार नाही. काय ह्या गोष्टी इथं पाहिलं आता समोर, याच्यामध्ये भरावा टाकला पण खाली नळी फुटलेली, पाऊस झाला, लॉक झालं, पाणी वरून येणार, म्हणजे त्या पुढच्या समस्या वाढत जाणार. त्यापेक्षा अगोदरच त्यांनी व्यवस्थित करून घ्यावा हे आम्हाला ठेकेदारांना विनंती करतो आम्ही. खरं तर हे काम किती रुपयांचं आहे आणि या संदर्भात पाठपुरावा करत असताना जे तुम्ही आत्ता कामाची जी क्वालिटी दाखवलेली आहे त्यामध्ये तुम्हाला काय काय आढळलं? आता याच्यात काय माती आहे सगळी, परत ते खकडाने बांधलाय ते पूल, तो अख्खा फोटोते तुम्हाला तर दाखवले फोडून. परत आता हे नळे आहेत, त्याला तुम्ही स्वतः पाहिले, पत्रा मारलेला आहे. मग आता हे काम चांगलं आहे का वाईट आहे का याचं तुम्ही ठरवा ना. हे बेकारच काम आहे ना. गेल्या अनेक दिवसांपासून ठेकेदाराशी संवाद साधून देखील कामात कुठलीही प्रकारची बदल दिसला गेला नसल्याने ग्रामस्थांनी खरं तर जय महाराष्ट्राशी आज संवाद साधताना आपण पाहतोय. आणि जनता रिपोर्टर या आमच्या शोमध्ये आपण खरं तर हा प्रश्न प्रशासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, आंबेगाव, पुणे. आपल्यासोबत माजी उपसरपंच इथले कान्हू करंडे हे जोडलेले आहेत. त्यांच्याकडून अधिक सविस्तरपणे हा विषय समजून घेऊया. कान्हूजी, आपलं जय महाराष्ट्रामध्ये स्वागत.
या पुलाचं काम खरं तर किती वर्षानंतर सुरू झालेला हा पहिला प्रश्न आहे. किती वर्षानंतर या पुलाचं काम सुरू झालंय? आता तसं पाहिलं तर 40-45 वर्ष झाले हा रस्ता गावापासून तर या अष्टविनायक महामार्गाला जोडायला हम्म 40-45 वर्ष झाले. आणि आता कुठून तरी टाकलाय निधी जिल्हा परिषदने, तर तो बी ह्या ठेकेदारांनी चुकीच्या मार्गाने नळ्यांना पात्रा जोड कुठं ते बांधकाम केले, ते दगडाने फटत आहे, हम्म सगळी माती टाकली. याला जोशी साहेबांना सांगितलं ही माती काढून घ्या सांगा, हम्म तर ते फोन स्विच ऑफ ठेवतात कायम. आणि अधिक कडने जे शेतकरी आहेत हम्म त्यांची जी खडकाळ जमीन आहे हम्म ती जमीन उद्योगधंद्यासाठी ते उभी करणार आहे. बरं. ज्यावेळेस ते रस्त्याबरोबर भरावा टाकून करतील हम्म त्यावेळेस आमचा हा रस्ता अख्खा खाली पाण्यात जाणार आहे. हम्म मग तो रस्ता करून तरी काय उपयोग झाला? त्याचा जर रस्त्याचा ओढा तयार होत असेल तर हम्म जे मात्र कान्होजी आपण ते दृश्यामध्ये पाहतोय अत्यंत निकृष्ट काम आहे. मात्र जेव्हा हे काम सुरू होतं त्यावेळेस तुम्ही ग्रामस्थांनी यावर आक्षेप नाही घेतला? आम्ही त्यांना सांगितलं हे माती काढून घ्या तुम्ही, हम्म आणि हे जे पत्र्याचं जॉईंट टाकलेत हम्म हे नका, आम्हाला कम्प्लीट नळ्या पूर्ण पाहिजे परत. आणि त्यांनी जो पूल टाकलाय साकव, हम्म तो साकव पूल कम्प्लिटली रस्त्याच्या हायवेच्या कडाला लागत होता. हम्म तो त्यांनी 10-15 ते 20 फूट तिकडं साईडला घेतलाय. हम्म ते पाणी जाणार ते लोकांच्या वावरात गेलं म्हणजे ते तिकडून बांध टाकणार आणि त्या रस्त्याचा सगळा खेळ होणार, रस्त्यावर सगळं पाणी साचणार. हम्म तो साकव चुकीचा केलाय. बरं. मग तुम्ही जेव्हा त्यांना सांगितलं की हे काम चुकीचं आहे आणि निकृष्ट आहे त्यावेळेस त्यांच्याकडून प्रशासनाकडून काय नेमकं उत्तर आलं ठेकेदाराकडून? काय नाही ते ठेकेदार तर ते काय आलेच नाही. हम्म तो कोण खळे पत्रकार आहे, तो म्हणतो मी काम घेतलंय. म्हणलं तू काम घेतलंय मग तू पत्रकार आहे म्हणलं काम चांगलं व्हायला पाहिजे. हम्म तर त्याचं म्हणणे आलंय काम चांगलंय म्हणलंय, माती घेऊन दाखवली त्याला. हम्म म्हणलं हे काय आहे? मुरम मिश्रित दगड पाहिजे हम्म का माती मिश्रित दगड पाहिजे? तर ते काय नाही बोलला. ते जोशीराव साहेबांना सांगितलं तर तो फोन स्विच ऑफ करतोय कायम. हम्म मग आम्ही सरळ सांगितलं हे काम करू नका, बंद राहू द्या. जी. मग तुम्ही बांधकाम विभागाकडे या संदर्भात काही तक्रार केली आहे ग्रामस्थांनी? तक्रार फक्त जोशीराव साहेबांना सांगितलं ही मुरम माती उचलून घ्या आणि मुरम टाका. हम्म आणि आता हा पूल चुकलाय तर हा परत 4 फूट आतमध्ये घेऊन शहराच्या जागेवर जर गेला तर ते पाणी चाराने निघून जाईल. हम्म जर शेजारच्या शेतकऱ्यांनी जर आता डेव्हलपमेंट चालली, हम्म अष्टविनायक हायवे कुणी हॉटेल टाकतं कुणी गाळं काढतो, हो त्यावेळेस ते पूर्ण भरावा उचलून घेणार हम्म आणि मग आमचा हा रस्ता खाली लावण्यात राहणार. मग येणार पाणी त्या रस्त्यावरून सगळा ओढा तयार होणार. हम्म मग तो रस्ता करून काय उपयोग? शेतीचं पण नुकसान होईल म्हणजे? 40-45 वर्ष झाले आम्हाला रस्ता भेटला नाही. शेतीचंही नुकसान होईल म्हणजे जर हा रस्ता बनला तर? हं? शेतीचंही नुकसान होईल त्यामुळं? हो, शेतीचं नुकसान होईल आणि रस्त्याचं तर ऍक्च्युअली होणारच आहे. हम्म काय नेमकी तुमची मागणी आहे? शेवटचा प्रश्न, काय नेमकी मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे त्यांनी तो साकव पूल तिकडे बाजूला घ्यावा, रस्त्याच्या हायवेच्या कडेला घ्यावा. हम्म म्हणजे चाराचं पाणी ते पाणी सगळं त्या नळ्यात वाटून जाईल. हम्म आणि जी माती टाकली ती काढून घ्यावा आणि पूर्ण मुरम टाकावा. हीच मागणी आमची. ठीक आहे. कान्होजी खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. यासोबतच जनता रिपोर्टरमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत राहा जय महाराष्ट्र.